अनेकांनी या ठिकाणी भाषणे केली। नांदेड जिल्ह्याचा इतिहास पूर्वाश्रमीचा आणि आताचा इतिहास अनेकांनी या ठिकाणी उल्लेख केला। खरं म्हणजे ह्या निवडणुकीला मी उमेदवार होतो की नाही हे मनामध्ये शंकाही नव्हती। अमित भैयाजी, पण या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची नेते मंडळी दूर गेली। पक्षामध्ये पोकळी निर्माण होण्याचा प्रश्न निर्माण झाला। गेले एकटेच गेले, पण तमाम काँग्रेसचा कार्यकर्ता इथं बसू नये या मंडपामध्ये आज। आणि या काँग्रेसचा झेंडा हाती घेण्याचं भाग्य मला लाभलं, मी या ठिकाणी धन्य समजतो। त्यांच्या अडचणी काय होत्या मला माहिती नाही, आता अनेकांनी उल्लेख केला। ज्या घराण्यावर 70 वर्ष सत्ता हातात होती आणि 70 वर्षापासून इथे बसलेला नागरिक मतदार त्यांच्यावर प्रेम करणारा होता, आज एकाएकी ते आमच्यावर सोडून गेले। आम्हाला पोरकं झालं असं वाटलं, पण आम्ही पोरके नाही। ही तर बसलेली बहादर जनता आज मला सांगते की तुम्ही एकटे नाही, आम्ही सोबत आहोत। मला हेच पाहिजे। अरे निवडणुका येतात जातात, हार जीत होत राहते। निवडणुकीचा फैसला आम्ही एकटे ठरविणार नाही, ही इथं जनता बसलेली मतदार बांधव माझी ठरवणारी आहे, पाठराखण करणारी आहे। अनेकांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला। आजच्या ह्या 10 वर्षाच्या राजकारणामध्ये हे देशाचं भवितव्य कुठं चाललं, या 10 वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेला काय न्याय दिला, आपल्या भाषणातून माजी खासदार वानखेडे साहेबांनी सांगितलं। निवळ ह्या जनतेला 10 वर्ष झुलवत ठेवला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही। अनेक समस्या या 10 वर्षामध्ये वाढल्या। त्यांनी सांगितलं होतं सत्ता आल्यानंतर आम्ही दरवर्षी 2 कोटी लोकांना नोकऱ्या देऊ। वानखेडे साहेब, किती लोकांना नोकऱ्या लागल्या आज हे तपासायची वेळ आलेली। गॅस सिलेंडरची परिस्थिती काय, सर्वसामान्य माणसाला वापरात येणारे गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या। शेतीमालाच्या भावाचं काय, आज 10 वर्षापासून आमच्या सोयाबीनचा जो काय भाव आहे तोच आहे। ह्या सरकारने आम्हाला गॅरंटी दिली होती आम्ही सत्तेवर आल्यावर हमी भाव देऊ। कुठे आहे हमी भाव आम्हाला? सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न कापूस, आज ह्या महाराष्ट्रामध्ये कापसाला किती भाव मिळाला? 6-6 महिने आम्हाला घरात ठेवून आज कापसाला किंमत मिळत नाही। बाकी तर 16च कामगाराचा प्रश्न आहे, कामगाराच्या हाताला काम नाही। आणि मला एक सांगायचं आहे, या 10 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये ह्या बीजेपीचं सरकार आलं तसं आज या नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधी खासदार म्हणून मिरवणारे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। या 5 वर्षामध्ये अमित भैया एकही इंडस्ट्री आणली नाही, एक साधी पिठाची गिरणी सुद्धा या नांदेड शहरामध्ये आणली नाही, अशी परिस्थिती आहे। 5 वर्ष कुठं काढले, कसे काढले, इथं समोर बसलेल्या जनतेला माहिती आहे।
आज जनता विचारेल त्यांना जाब, या निवडणुकीमध्ये फिरत असताना तुम्ही काय केलं, या 5 वर्षाचा लोखाजोखा द्या. जरूर मागितलं पाहिजे मित्रांनो, तुम्ही 5 वर्षामध्ये काय केलं. फक्त पॉम्पलेटबाजी, नांदेड टू बिदर, बोधन टू लातूर रेल्वे. आता आम्ही तिकीट काढून परेशान आहोत, कवा बसाव काय नाही. आम्हाला तिकीट बुकिंग करून ठेवलं आम्ही, पण रेल्वेच नाही. हे खोटं आम्हीच दाखवणार. निवडणुका आल्या की बॅनरबाजी, हमने ये किए, तुमने ये किए. आता जनता हुशार झालेली आहे. तुम्ही कितीही भाषणं करून कोरडे करून सांगितलं, जनतेला खरं प्रत्यक्षात बघल्याशिवाय खरं नाही. काय 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 मला सांग. काहीतरी खोटं नाटं बोलायचं. आज देशामध्ये तुम्ही बघा, त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री केजरीवाल साहेबांना जेलमध्ये टाकलं. कशासाठी? स्वच्छ कारभार होत असताना. तेवढंच नाही, बिहारच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं. ही दडपशाही या देशामध्ये, हे हुकुमशाही आहे का लोकशाही आहे या देशामध्ये? आम्हाला ही हुकुमशाही हाणून पाडायची आहे. याच्याकरता ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मतदान करायचं आपल्याला मी सांगतो. ते मला माहिती. तुम्ही बघा मागचा इतिहास महाराष्ट्रामधला. भुजबळ साहेबांना जेलमध्ये टाकलं, अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकलं, नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं. कशासाठी? आणि या महाराष्ट्राचं चित्र कसं बदललं? वानखेडे साहेबांनी उल्लेख केला. अजित पवारांचं काय झालं? त्यांची फाईल ओपन झाली, 6,000 कोटीची, 70,000 कोटीची इरिगेशनची. लगली अजितदादा गुंडाळून घेतलं, पक्ष प्रवेश केला. बाकीच्यांनी काय केलं? इतरांनी राष्ट्रवादीमध्ये त्यांनी तशीच फोड केली, शिवसेनेमध्ये फोड केली. आणि आज बघा, त्यांच्याकडे जे काही जेवढे मंत्री संत्री असतील 50% आयात केलेले आहेत. काँग्रेसकडून 50% आयात केलेले. त्यांच्याकडे माणसं नाहीत. आणि आज म्हणतात 405 का नारा. काय केली आहे 405 का नाराचे? त्यांना या देशाचं संविधान बदलायचंय. आणि आमचा भारत देश संविधानावर चालतो. तुम्ही आम्ही संविधान मानणारे माणसं आहात. जर या देशाचं संविधान जर बदललं, उद्या या देशामध्ये हुकुमशाही माजल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला आम्हाला काही अधिकार राहणार नाही. या ठिकाणी सांगायचंय, जर संविधान वाचवायचं असेल या देशाचं, काँग्रेस पक्षाच्या बाजूने आपल्याला उभा टाकलं पाहिजे. हे मला या ठिकाणी सांगायचंय. आणि संविधान वाचवण्यासाठी ही लढाई खांद्यावर मी घेतलेली आहे. उद्या राहुल गांधी जर सत्तेवर आले, पंतप्रधान जर झाले, तर या देशाचं संविधान वाचल्याशिवाय आम्हाला वाचवल्याशिवाय राहता येणार नाही, असं मला या ठिकाणी सांगायचं आहे. अनेक प्रश्न या देशामध्ये आहेत. सर्वसामान्य शेतकरी, नागरिक शेतकरी पिवळून निघतो. ह्या दृष्टीने आम्हाला या देशाची निवडणूक येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधींच्या हातामध्ये द्यायचे. काय मग आपण
10,000 किलोमीटर राहुल गांधींनी पायी यात्रा काढली. आम्ही बघितलं, आम्ही स्वागत केलं. कशासाठी? आज एक माणूस 10,000 किलोमीटर चालतो, नॉट ए जोक. त्यांनी करून दाखवलं आणि त्यांनी सांगितलं मुंबईच्या सभेमध्ये, येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वसामान्य माणसाचं शेतीमालाला हमी भाव देऊ, हे त्यांनी त्या मुंबईच्या जाहीर सभेमध्ये डिक्लेअर केलं. आम्हाला शेतकऱ्याला हमी भाव पाहिजे, सुशिक्षित बेकारांना आम्हाला हाताला काम पाहिजे, शेतमजुराला आमची मजुरी पाहिजे. आणि आज या देशामध्ये निवळ हे भाजपचं सरकार गप्पा मारते, गप्पा. म्हणून मला विनंती करायची आहे, अमित भैया बोलतील डिटेल. मित्र, ही लढाई इथं बसलेल्या सर्वसामान्य माणसाच्या विरुद्ध धनदानग्यांची लढाई आहे, धनदानग्यांची. अमाप पैसे आहेत त्यांच्याकडे, काही करा. ही अस्तित्वाची, तुमच्या माझ्या अस्तित्वाची लढाई आहे. तुम्ही आज आलात स्वतःच्या मनानं या ठिकाणी. काहीतरी या नांदेड जिल्ह्यामध्ये बदलाव झाला पाहिजे, ह्या विचाराने तुम्ही इथं आलात. आणि निश्चित जे झालेलं झालं, गेलेले गेले, पण या नांदेड जिल्ह्याची काँग्रेस जिवंत आहे, आम्हाला या ठिकाणी दाखवून द्यायचं. आणि तो काँग्रेसचा झेंडा तुमच्या आशीर्वादाने मी हातात घेतलेला आहे. मित्रो, मी काही जास्त मालवाला नाही, माझ्याकडे कुठली शुगर फॅक्टरी नाही, कुठला आणखीन व्यवहार नाही. मी एक सामान्य शेतकऱ्यातला माणूस, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी इथे तुमच्यापुढे उभा आहे. मला या सामान्य माणसाची सेवा करायची आहे. हा योगायोग आहे. वरून ईश्वरानं तुमच्या आशीर्वादाने काही पाठवलं असेल की ही संधी वसंत चव्हाणांना मिळावी, म्हणून या ठिकाणी मी इथं उभा आहे. आज मला हे म्हणायचंय, अमित भैया हे कुठल्या थराला राजकारण करतात. मी ह्या गुरुद्वाराचे आभार मानतो. मी जागा, ही सभा, मी आजही माझ्यापाशी इथं परवानगी आहे त्या मोठ्या ग्राउंडची. पण ह्या लोकांनी मुंबईवरून हालचाल करून, कारण सरकार त्यांचं आहे, ती जागा कॅन्सल केली. गुरुद्वाराने ही आम्हाला जागा दिली. नंतर आज गुरुद्वारा संस्थान बोर्डाचे मी आभार मानतो. हे इतक्या खालच्या पातळीला राजकारण घाबरतात, घाबरतात ते. त्याला प्रश्न त्यांच्या पायाखाली वाळू घसरून चालली. मी खरी गोष्ट सांगतो. एवढंच नाही मित्र, आज लोहा खंडारून येणाऱ्या गाड्या सुद्धा रस्त्यामध्ये काही ट्रक खराब झाल्या म्हणून आडवं लावून आमच्या 100 गाड्या तिथं रुकविल्या. 100 गाड्या कशासाठी? अरे रुकविलं तर काय झालं? लोकांतल्या मनातलं, अंतकरणातलं कुठं जाणार आहे का? अशी दादागिरी नाही चालू देणार. त्या दादागिरीला उत्तर द्यायचं वसंत चव्हाणला माहिती आहे कसं द्यायचं. कोणी दादागिरी करत असेल, जशाला तसं उत्तर ही जनता देणार आहे. मला हे सांगायचं मित्र, काही भ्यायचं नाही. कुणाचं काम असेल
निवडून आल्यानंतर आपल्या अर्ध्या रात्री सेवेमध्ये हजर आहे. माझा फोन तुम्ही बघता, कोणी माझ्या मतदारसंघातले जुने लोक रात्री 12ला लावलं तरी माझा फोन चालू असतो. माझा स्विच ऑफ राहणार नाही फोन, आणि ठेवला बी नाही. आणि इतरासारखे 10 नंबरही नाहीत. 15 वर्षापासून एकच नंबर आहे माझा, 9422170123. एकच नंबर आहे. काही काही लोक आतात 4-4 मोबाईल हातामध्ये हातात. रात्रीला एक मोबाईल राहते, सकाळी एक मोबाईल राहते. चला, पण मला घाबरायचं कारण नाही मित्र. मी आज खरंच भावूक झालो. हात जोडून तुमची, ही एवढी जनता माझ्यासाठी इथं आले, उन्हाताम्यामध्ये माझी इथं आले. तुम्ही भुकेले आहात मलाही माहिती आहे, मी आणखी जेवलात की नाही मलाही माहिती आहे, पाणी बरोबर मिळाले की नाही मला माहिती आहे. एवढ्या जनतेची सेवा करण्याची पण तुम्ही हे सहन केलात, इतका वेळ बसलात. मला खात्री आहे उद्याचा 26 तारखेचा गुलाल मला नाही, या इथे जमलेल्या तमाम नागरिकांना लावणार आहे, ह्या मतदारांना लागणार आहे. त्याचे मानकरी तुम्ही होणार आहात. आत्ताच ताई म्हणल्या, जे गेले गेले कावळे गेले, कुठे गेले गेले, त्यांना दाखवून द्यायचं आहे. ह्या चिमण्याची बाजार, हे आम्ही चिमण्या आहोत, छोटे छोटे चिमण्या. का म्हणलं, त्याचं उदाहरण अनेक सभेमध्ये दिलं. एक जंगल असतं, त्या ठिकाणी आग लागलेली असते. आता सगळे पशु इकडून तिकडे पळत राहतात, पण एका झाडावर खोपीवर चिमणी बसलेली आहे. ती उठते, बाजूच्या तळ्यात जाऊन आपल्या सोंचीमध्ये येऊन एक एक थंब त्या जळणाऱ्या गवतावर टाकतं. एक माकड येतं, त्यामध्ये ह्या चिवताईचा खऱ्याचा वाटा त्या ठिकाणी नोंद झाल्याचं. तसं अमित भैयाजी आपले धन्यवाद मानतो. खरंच आमचं मन भरून आलं. आता मराठवाड्याचे मुख्यमंत्री म्हणून अमित भैयाला या ठिकाणी बसवल्याशिवाय तुम्हाला आम्हाला गप्प बसता येणार नाही असे मी गवाही सांगतो. आता तेच आहेत काँग्रेस पक्षाचे, तेच आहेत प्रमुख आमचे मराठवाड्याचे. ती शान होते आदरणीय कैलासवासी विलासराव देशमुख होते. त्यांच्याही काळामध्ये मी आमदार म्हणून MLC मधून काम केलं. काम करताना त्यांची हातोटी अलग होती. आम्हाला कधी दुजाभाव त्या ठिकाणी दिसला नाही. आम्ही गेलो केव्हा भेटायला तर या चव्हाण म्हणल्याशिवाय आम्हाला बोलत नव्हते. एवढं प्रेम आम्हालाही लावलं. पण आता राजकीय समीकरणं बदलली. अमित भैया, काही झालं तरी शेवटपर्यंत आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं अभिवचन इथल्या सर्वांच्या साक्षीनं मी देतो. आपला अधिक वेळ घेणार नाही. तुम्ही इथं आलात या ठिकाणी. आता ती पावळ्या खाली वाळू घसरून चालली त्यांची. तुम्ही बघा, जिथं भाषणात गेलं तिथं म्हणायला वसंतरावची तब्येत बरोबर नाही, तब्येत बरोबर आहे. अरे मला काय राहिलं, मी दम थोपटून आजही तयार आहे. एवढ्या कुस्तीला एवढ्या आजही कुस्ती खेळायला तयार आहे. त्याला काय, पण ही अफवा, त्यांना गॅरंटी नाही, त्यांना गॅरंटी नाही निवडून येण्याची. तुम्ही बघा, जिथं गेलं तिथं आपेस आहे.
बिल्कुल कन्नार का पार्सल कन्नार को भेजने का है। मित्रों, दुसरी एक गोष्ट सांगतो, ते आहेत कन्नार तालुक्यातले, लातूर मतदारसंघातले, पण मी आहे नांदेड मतदारसंघातला, मी स्थानिक आहे। आता कालच्या मागच्या निवडणुकीमध्ये अनावधानाने ते पार्सल इकडे आलं, लोकांनी जे काय करायचं ते केलं असेल, पण मी स्थानिक आहे इथला म्हणून सगळ्यांना हात जोडून ते त्यांचंही बघितलं। 5 वर्ष माझंही बघा ना, काय काळा आहे, गोरा आहे, कुठं पार्टीत जातो का जाईना, तेही बघलं पाहिजे ना। माणसाचं कॅरेक्टर सुद्धा चेक केलं पाहिजे माणसाचं। मला ते म्हणायचं, वैयक्तिक आम्हाला टीका करायची नाही, पण निवडून देताना उमेदवार कसा असावा काय नाही आपण बघलं पाहिजे। असेल आपल्याला आमचे नेते अमित भैयांना ऐकवायचं आहे। आज इथं आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित झाला, खरंच मी धन्य झालो। आज एवढं बघितलं, माझ्या डोळ्यामध्ये सुद्धा आज अनावरण होते, मला एवढी पब्लिक बघून मी भावून गेलो। आपल्या सर्वांच्या असेच आशीर्वाद आपले राहावेत। मी थांबतो आणि या कार्यक्रमाला महाविकास आघाडीची सगळे मंडळी, नेते मंडळी इथं उपस्थित झाली, त्याबद्दल त्यांचेही आभार आणि तुमचेही आभार मानतो। जय हिंद, जय भारत।